अरे एड्या तिकडनं मार ना वेडा. सरळ सरळ येड्या ना सर वेड्या असतो. अरे वेड्या नाही तर येड्या. गाईस आम्ही आज निघालो आहे नाशिकसाठी. तर थोड्याच वेळात आम्ही नाशिक पोहोचू. सगळ्यात अरे पहिले पोहोचलोय नाशिक मध्ये हे सांगायचं नसतं, हे सांगायचं नसतं. ठीक आहे, आम्ही नाशिकला पोहोचलो आहे आणि आम्ही आता पुण्यावर निघालो आहे. पुण्यावरनं आम्ही निघालोय. पोस्ट करूया नाशिकला पोहोचलात खोटारड्या. आम्ही नाशिकला पोहोचलोय मित्रांनो आणि आज आम्ही धिंगाणा घालणार आहे. आम्हाला काहीच माहित नाही नाशिक बद्दल आणि आज नाशिकचा आम्ही बेस्ट गोष्टी ट्राय करणार आहे. हे सगळं सूरज आम्हाला डिरेक्टर असतो. मी काही स्ट्रीट फूड्स प्लॅन केलेले आहे जे ऑथेंटिक नाशिककरांनी आम्हाला सजेस्ट केलेलं आहे. काहीतरी झालंय. युट्यूबर आहे कोणाला कॉपी केलं आणि कॉपी नाही केलंय, रिसर्च जी आहे आमची आजची रिसर्चचा सोर्स आहे सुक्रीत जी म्हणून एक युट्यूब चॅनल आहे ज्यांचं. थँक्यू सो मच सुक्रीत जी, माझ्याकडून पण थँक्यू तुम्हाला. तर अशा प्रकारे मस्ती करत आम्ही आता निघालोय. तर थोड्याच वेळात आम्ही आमच्या एका प्लेसवर पोहोचणार आहे जिथे आम्हाला काय नाव होतं, ओम टी हाऊस मध्ये आम्हाला एक झणझणीत मिसळ खायला मिळणार आहे. तर ते आम्ही आता खाणार. पण आणि ती जर खराब असली, जर ती खराब असली तर एक मत आपण जाणून घेऊया. जर ती खराब असली तर तर सुकृतजी नाही सूरजची जबाबदारी राहणार नाही, जी जबाबदारी मी आधीच घेतोय. तर आपण आता सड भेटूया थेट ओम टी हाऊसला. मित्रांनो. आणि आता आम्हाला कळलंय की इथं वणीगड हा 65 किलोमीटर आहे, सप्तशृंगी माता. तर आम्ही या देवी सर्व भूतेषु आम्ही त्या मातेला भेटायचा प्लॅन करत आहोत, कारण की तोही सुद्धा स्पॉन्टेनियस आहे. कारण की माझ्या बायकोनी पूनमनी सांगितलंय की संध्याकाळपर्यंत येऊ नका, फार गडबड आहे घरी. सो वी हॅव प्लॅन टू एन्जॉय नाशिक. लेट्स सी हाऊ इट. आणि तुम्हाला जर आणखीन असेच ठिकाण माहित असेल नाशिकमध्ये तर कमेंट करा आणि आम्ही तिथे नक्कीच परत जाण्याचा प्रयत्न करू. तुम्ही सगळे चप्पल घालून चालणार, मी एकटा बिना चप्पलचं. गाईज पुण्यावरून नाशिकला आलोय पण चप्पल दाखवतो तुम्हाला. बिना चप्पलचं आलोय, विदाऊट चप्पल आलोय. चप्पल विसरलोय मी. सर्वप्रथम गणपती मंदिरला आम्ही जातोय. नाशिकमध्ये आल्या आल्या मोदकेश्वर गणपती यांचे मंदिर. एकदम वाराणसीच्या घाटसारखा रस्ता आहे. घाट वाराणसीच्या घाटसारखा रस्ता आहे. फायनली आमची मिसळ आलेली आहे आता. तर सॉरी फायनली आमचे पाव आलेले आहे. मिसळसाठी आम्हाला स्टील वाट बघावी लागते. तर आमचे नरेंद्र माऊली भुकेने व्याकुळ झालेले आहेत. त्यांना आज सोमवारचा उपवास आहे, तरीही ते फक्त मिसळवर आजचा दिवस घालवेल. प्रचंड भुकेनंतर पापडाचा सुद्धा घास अमृता समान. वा मिसळ 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 फायनली मिसळ 1 2 3. भजी कुठे? आणि काही तो दिस इज आलू वडा क्लासिक. जर मी कुठल्याही गावात गेलो किंवा गावी जरी गेलो तर आलू वडा इज द बेस्ट थिंग, जिथनं आपल्याला आयडिया येते टेस्ट. तसं आम्ही खायला आलो आहे मिसळ. सो आय विल रिव्ह्यू आलू वडा अँड सूरज विल रिव्ह्यू मिसळ. स्वाद तो है. आता मी तुम्हाला मिसळचा रिव्ह्यू देणार आहे. तर मिसळ खाण्याची पद्धत मला यूट्यूबवरून माहीत पडलेली आहे, तर ती मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. मलासुद्धा माहीत नाही अजून. तर ही मिसळ खायची पद्धत अशी आहे की सर्वप्रथम तुम्हाला हा रस्सा याच्यामध्ये मिक्स करायचा.
आम्ही ऑलरेडी आक्रमण करून झालेलं आहे. तर फारशा विश्रांतीनंतर हा माझा पहिला घास. ऍसिडिटीची गोळी घेऊन ऍसिडिटीची गोळी घेऊन अप्रतिम, खूप छान, आवडले मला. पुण्यापेक्षा कधीही बेटर. बाय द वे पुण्यामध्ये मी मिसळ नाही खाल्ली अजून पण कधी. मग कशाला म्हणतो पुण्याचं नाव खराब. दुसऱ्या घासानंतर बटाट्याची चव लागते. छान आहे, बॅलन्स्ड आहे, सुंदर आहे. मी पहिल्यांदाच आलो नाशिकला. नाशिक हे खरंच लाकडाच्या कलाकृतीसाठी खूप सुंदर आहे. मी इथे आता खूप सारे फोटोज घेतले. ही एक कलेची देण असणारी नगरी आहे, खूप सुंदर आहे. आणि इथले आता आम्ही मिसळ टेस्ट करतो आहे. खूपच छान मिसळ. ही खूप जुनी मिसळ म्हणून ओळखली जाते, ओम टी. आणि आता आम्ही त्याचा स्वाद घेत आहोत. ॲक्च्युली मी आता वडा सॅम्पल खाल्ला, मिसळ खाल्ली आहे आणि आता मी पापड सॅम्पल खातो आहे. तर पापडाची टेस्ट खरंच खूप चांगली आहे, बेस्ट. पिकी ब्लाइंडर. ब्लाइंडर नाही. तर फेमस मिसळ खाल्ल्यानंतर आता आम्ही जातोय फेमस तोंड गोड करायला फेमस बुधा हलवाई जलेबीवालेकडे. तर आम्ही ऐकलंय हे पण खूप फेमस आहे इथे. तर आम्ही जलेबी फाफडा खाणार आहे. जिलेबी फाफडा प्रसिद्ध आहे. असं म्हणतात की 3-4 जनरेशनपासून ती लोक त्याच दुकानामध्ये, दुकानसुद्धा त्यांनी चेंज नाही केलेलं. बुधा हलवाईची जिलेबी ठीक आहे, फार विशेष नाही वाटलं. नॉर्मल. कदाचित पोट भरलं आहे. नाही, पोट भरल्याचा प्रश्न नाही आहे. प्रश्न हा आहे की बेसन ताजं आहे, ताजी काढून मिळाली आहे. आपण जी तिथे स्वीट मार्टमध्ये याच्यामध्ये खातो ना, तशी नाही आहे. क्रिस्पी. याच्यामध्ये असं मिलावट नाही वाटलं. जिलेबी ॲडव्होकेट मिस्टर विवेक गंगाधरे, जिलेबी माफिया ॲडव्होकेट. तर आत्ता आमचं खाऊन झालेलं आहे सगळं. तर आता आम्ही वणीगडसाठी आता निघणार आहे सप्तशृंगी मातेच्या दर्शनाला. तर आता आपण थेट तिकडेच भेटूया. सकता हूँ गा तो मैं भी सकता हूँ मगर मेरी आवाज़ बेवफा है. बजा तो मैं भी सकता हूँ, बजा तो मैं भी सकता हूँ मगर मेरी साजन बेवफा है. ती कशी आहे? 50ला पाव, अर्धा पाव द्या. जे पॅकिंगमध्ये येतं ना त्याच्यामध्ये असतात. आता खायच्या हिशोबाने द्या बारीक चिरी. 2 तासाच्या प्रवासानंतर शेवटी आम्ही पोहोचलो आता गडावर. ॲक्च्युली गडावर नाही पोहोचलोय, गडाकडे आता जाणार आहे. रोपवे किंवा पायदळ, 2 पैकी 1. पायदळ त्यावर निघालाय का? पायी निघालो. पायी आम्ही निघालो आहे गडाच्या दिशेने. एकतर पायऱ्यांनी आम्ही जाऊयात, नाहीतर आम्ही रोपवेने जाऊयात. तुम्ही माझ्या मागे बघू शकता. हे पूर्ण इथे हा रोपवेचा मार्ग आहे, पण अजून पायी जाण्याचा मार्ग माहीत नाही. विवेक सरची घड्याळ फुटलेली आहे ऑन द स्पॉट. नाही उलट चांगलं झालं. फुटली? नाही फुटली नाही. सापडलं नसतं, फुटलं असतं. इथून आपल्याला तिकीट घ्यायची आहे. तिकीट काउंटर नंतर त्याच्या बाजूनेच तुम्हाला प्रवेश करायचा आहे. तिकीटची प्राईस आहे 120 रुपये आणि त्यामध्ये तुम्ही जाऊन परत येऊ शकता. एक छोटंसं मार्केट आहे या साईडनी. सुविधा खूप छान आहे. बाई हे सरळ आहे डायरेक्ट. हे जर सुटली तर एकसारखी रोलर कोस्टर राईड होऊन जाईल आपली. मी तर याला असं चिपकूनच झोपत. वाव.
वा हा मला तसा रोपी वाटला होता. छायाचित्र बंद आहे. आम्ही आलो आता आई सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन. तर आता आई सप्तशृंगी मातेचं दर्शन करून आम्ही खाली आलेलो आहे आणि आता निघणार आहे आमच्या वाटेवर पुन्हा नाशिककरिता. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आजच्या त्याच चौकात त्याच जागेवर. आणि एक तास 500 मीटरच्या ट्रॅफिकमध्ये घालवून आम्ही आमचा प्रवास पुन्हा सुरुवात करतोय. आता आम्ही एक ठिकाण शोधलेलं आहे जिथे छानपैकी साबुदाणा वडे मिळतात. तर आमच्या नरेंद्र माऊलीजला सोमवार असल्यामुळे आम्हाला साबुदाणे वडे खावे लागत आहे. नाशिकचे प्रसिद्ध आहे नाशिकचे सायंतारा. सायंतारा वडे इथे आम्ही आता जातोय. तर आत्ता कुठे आम्हाला गाडी पार्क करायला जागा मिळाली तर आता आम्ही त्या दिशेने जातोय. जिथून आमच्या दिवसाची सुरुवात नाशिकमध्ये झालेली तिथंच येऊन आम्ही शेवटी ठेपलो, जे आमच्या मनी ध्यानीही नव्हतं. आणि पुन्हा एकदा आमच्या पायांचा उपयोग करत आम्हाला शेवटी अर्धा किलोमीटर चालत जावं लागणार आहे आणि आम्ही ट्राय करणार आहोत सायंतारा साबुदाणा वडे. ठीक आहे, आपण तिथे भेटू आता. रात्रीचे 8:30 वाजलेत आणि या 8:30 वाजता त्या गर्दीमध्ये उभे राहून शेवटी इथं कुत्र्यांजवळ बसून आम्ही हा वडा ट्राय करतोय. सो लेट्स ट्राय इट आउट. मी गाडी चालवताना पण व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता. किती गल्लीतून आता जाताना काढू. भयानक गर्दीतनं ट्रॅव्हल करत आम्हाला या ठिकाणी मार्गक्रमण करत श्रीकृष्णासारखं सारथ्य या विवेक सरांनी केलंय. सो लेट मी ट्राय फर्स्ट. ओके. वर नमस्कार मित्रांनो, आज दुसरा दिवस आपला नाशिकमध्ये. आता निघालोय आपण त्र्यंबकेश्वरसाठी. आज उठायला थोडं लेट झालं पण ठीक आहे, 5-10 मिनिटात आम्ही तिथे पोहोचून जाऊ. त्यानंतर रोजच्या प्रमाणे आमच्यासोबत आज आहे आमचे नरेंद्र अण्णा आणि आमचे वन अँड ओनली विवेक सर. तर आता आपण घाटावर पोहोचू आणि तिथून कंटिन्यू करू. थँक्यू. मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण आता आलेलो आहे. तर इथे आज फारशी गर्दी नाही आहे पण ठीक आहे, थोडा लोकल्स थ्रू मला इथला इतिहास माहीत पडला. तर हे मंदिर कुठल्या सेंचुरीत? 18व्या सेंचुरीमध्ये. 18व्या सेंचुरीत बनलं आहे आणि इथं तिन्ही देवतांची पूजा केली जाते. म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश तिघांचे दिव्य किंवा चैतन्य लिंग ज्याला आपण म्हणतो ते इथं आहे. सो असे स्वयंभू आदी अनादी अशा या ज्योतिर्लिंगाला आपण आलो आहोत. बघूयात, आत्ता पोचलोय. विवेक सरांनी आमचा ऑरा डाऊन करून ठेवला आहे सध्या, त्यामुळे थोड्या वेळाने आम्ही पुन्हा एकदा भेटूया. वाईट अवस्था आहे. ऑडियन्सला सांगा किती वाईट अवस्था आहे. मंदिराची एंट्री तिथून आहे, तिथून एंट्री न ठेवता भक्त लोकांना इकडनं पाठवतं बाथरूमच्या जवळून, सार्वजनिक संडासा जवळून. म्हणजे पवित्र मंदिराचं कुठं राखताय तुम्ही? किती वाईट गोष्ट आहे. आज फारशी गर्दी नाही आहे मंदिरामध्ये. जेवढं आम्ही ऐकून आलो होतो की 6 ते 7 तास दर्शनासाठी लागेल, पण त्या अंदाजाने खूप कमी गर्दी आहे. तर होप सो की खूप चांगल्या प्रकारे आमचं दर्शन होईल. तसंच स्क्रीनमध्ये दिसत आहे, हे बघा. आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहे आणि आता निवृत्ती महाराजांच्या मंदिराकडे आम्ही निघालोय. ॲक्च्युली आता आम्ही
जे मूळ त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे तिथलं दर्शन घेतलं. आता मग आम्ही निघालो आहे निवृत्तीनाथांच्या मंदिराकडे. तर निवृत्तीनाथांचं मंदिर म्हणजे ते समाधी मंदिर आहे. ज्ञानोबारायांच्या समाधीनंतर निवृत्तीनाथांनी सोपान काकांना समाधी दिली. त्यानंतर ती लोक तीर्थाटन करत करत खानदेशाकडे ज्यावेळेस प्रवास करतोय त्यावेळेस मुक्ताईनगरला मुक्ताई माता जी एक वीज चमकून ती आदिमाया त्या आदिशक्ती या चैतन्यामध्ये विलीन झाली. आणि त्यानंतर मग निवृत्तीनाथ वैराग्यवान तर ते होतेच, पण ह्या सगळ्या भावंडांच्या जाण्याने आणि त्यानंतर मग त्यांनी सुद्धा त्याच मार्गावर चालत त्र्यंबकेश्वराला, कारण की इथंच निवृत्तीनाथांनी आपल्या गुरुदक्षिणा पण दीक्षा घेतली आहे गहिनीनाथांकडनं. आणि इथं दर्शन इथं त्र्यंबकेश्वराला आपल्या आराध्याच्या मंदिराजवळ निवृत्तीनाथांनी मग समाधी घेतली. आणि आता आपण त्याच आपल्या लाडक्या निवृत्ती दादाच्या दर्शनाला चाललो आहे आपल्या माऊलीला घेऊन. आणि अशा ट्रिपला येऊन फोनवर बोलणाऱ्यांचा बहिष्कार आपण लवकरात लवकर करूया. हे पाठीमागं माझे सासरे बुवा चालेल. नाशिकवरून त्र्यंबकेश्वर आणि त्र्यंबकेश्वरून परत एकदा नाशिक आम्ही आलेलो आहे. तर आता आम्ही जातो एका फेमस ठिकाणी ज्याचं नाव आहे समर्थ ज्यूस सेंटर. तर इथे पायनॅपल शेक खूप भारी मिळतो असं मी ऐकलं आहे. तर आमचे लोक गेले आहे पुढं, तर बघू त्यांनी आता काय ऑर्डर केलं आहे. तर 25,850 आलं पण त्याच्या खाली कसं आहे? 25,900. आतमध्ये आल्यावर इम्प्रेशन थोडंसं छान नव्हतं, असं भीती वाटली, यायला चुकलो तर नाही. टेस्ट बघितल्यावर सुद्धा नॉर्मलच वाटलं. तर दिस इज पायनॅपल ज्यूस फ्रॉम बाय कुठलं आहे हे समर्थ ज्यूस सेंटर इन नाशिक. त्या मोमेंट अरे इकडे घे दुसरी घे आला मोमेंट. कितीला घेतली होती तू? एक नंबर. आम्ही इथं आलो. पथेटिक एक्सपिरियन्स. फूड म्हणून यू शूड नेवर ट्राय. हे याकरताच आधी क्लिअर केलं कारण की हा एक्सपिरियन्स तेवढा क्लिअर आहे. अदरवाईज थोडं जरी बरं असलं चांगलं असलं वी गिव्ह ऑब्वियसली पॉझिटिव्ह अप्रोच टू इट. विठ्ठल कामत नगर रोडला खूप चांगलं आहे आणि खूप चांगली टेस्ट आहे आणि खरंच खूप चांगलं आहे. पण मी माझ्या मित्रांना इकडे घेऊन आलो कारण की विठ्ठल कामत खूप चांगलं आहे म्हणून. आणि इथं काहीच चांगलं नाही मिळालं आहे. आणि प्राईसच्या बाबतीत पुणे नाशिक रोडचं कामत संगमनेर जवळ व्हेरी बॅड. खरंच खूप खराब. रडता राहिलो आम्ही. फार वाईट एक्सपिरियन्स यार. फूड यार, वडापाव आणि हृदय आमचं. मी विठ्ठल कामत यू लॉस्ट 1 person 2 आय थिंक. थँक्यू सो मच गाईज. दिस इज फॉर यू. तुम्हाला वाचवण्याकरता. बाय बाय. तर अशा प्रकारे एका वाईट रिव्ह्यूने आम्ही आमच्या जर्नीचा एंड करतो आहे. कारण नाही आवडलं आहे, सिरियसली कोणालाच नाही आवडलं आहे. कारण एकतर मीठ नाही सगळ्यात मोस्ट. आणि ठीक आहे, जाऊ दे आता जे झालं ते. पण पुन्हा एकदा भेटू आपण नवीन व्लॉगमध्ये. एडिट कधी करणार माहीत नाही मला. सो बाय बाय. थँक्यू.